बदलापूरमध्ये शिक्षण व्यवस्थेला धक्का देणारी घटना समोर आली आहे. हॉल तिकीट मिळवून देतो असे सांगून महाविद्यालयातील एका शिपायानं 2 बारावीच्या विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मात्र ऐनवेळी हॉल तिकीट न मिळाल्यानं या दोन्ही विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेला मुकावे लागले. या फसवणुकीमुळे दोन्ही विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेल्यानं पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बदलापूर पूर्वेकडील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कानिफ कोकणे आणि ओम मस्तूद हे दोघेही विद्यार्थी 12वीची परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी गेले होते. मात्र फॉर्म भरण्याची मुदत संपल्याचे त्यांना आदर्श महाविद्यालयातून सांगण्यात आले. यावेळी याच महाविद्यालयातील हरेश मांडेवकर नावाच्या एका व्यक्तीनं मी या ठिकाणचा क्लर्क आहे व मी तुमचा फॉर्म भरून देतो आणि हॉल तिकीट देखील मिळवून देतो असे सांगत त्यांना विश्वासात घेतले. या बदल्यात त्यानं कानिफ कोकणे याच्याकडून 5,400 आणि ओम मस्तूद याच्याकडून 4,800 असे एकूण जवळ 10,000 रुपयाच्या आसपास रक्कम फॉर्म भरण्यासाठी घेतली. त्यानंतर जवळपास महिनाभर हा शिपाई या विद्यार्थ्यांना वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ करत राहिला. कधी हॉल तिकीटमध्ये स्पेलिंग मिस्टेक तर कधी दुरुस्तीसाठी हॉल तिकीट पाठवले असल्याचे कारण देत विद्यार्थ्यांची दिशाभूल केली. मात्र 12वीची परीक्षा सुरू झाली तरीही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नाही. इतकंच नाही तर परीक्षा सुरू झालेल्या दिवशी संबंधित शिपाई महाविद्यालयात आला नाही आणि त्याचा फोनही लागत नव्हता. यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांसह महाविद्यालयात जाऊन मुख्याध्यापिकांची भेट घेतली. तेव्हा संबंधित व्यक्ती ही क्लर्क नसून केवळ शिपाई असल्याचं समोर आलं आणि विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेनंतर संतप्त पालकांनी पोलीस तसेच महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार केली. दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित शिपायाला नोटीस बजावली आहे. तसेच त्याच्या चौकशीसाठी विशेष समिती देखील गठीत करण्यात आली आहे. प्रशासनानं कारवाईबाबत माहिती दिली असली तरी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास प्रशासनानं नकार दिलाय. घटना समोर आल्यानंतर संबंधित शिपाई कोणालाही न सांगता रजेवर गेल्याची माहिती समोर आली आहे. एका कर्मचाऱ्याच्या फसवणुकीमुळे आमच्या मुलाचं संपूर्ण वर्ष वाया गेलंय. संबंधित व्यक्तीवर महाविद्यालय प्रशासनानं कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. माझं नाव रमेश सूर्यकांत कोकणे. कानिफ हा माझा मुलगा आहे. त्याने 12वीची परीक्षेची तयारी वगैरे सगळी केली होती. आम्ही हॉल तिकीटसाठी त्याच्या घरी गेला असताना त्याने आम्हाला उद्या सकाळी आम्ही तुम्हाला हॉल तिकीट देतो म्हणून सांगितलं. जेव्हा आम्ही उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी आम्ही तिथे गेलो तर त्या मंगळवारी सकाळी तिथे आम्ही गेलो तर त्याने आम्हाला टाळाटाळी केली. म्हणजे तो आम्हाला आमचा फोन उचलत नव्हता तो. त्याच्यानंतर आम्ही तिथून उठलो आणि पोलीस चौकी पहिले जोशीबाईंकडे गेलो. जोशीबाईंना सांगितलं तुमच्या शाळेतले जे क्लार्क आहे पिऊन आहेत त्यांनी आमच्या मुलांबद्दल असं केलं. तर त्यांनी सांगितलं मी काय त्यांचा तुम्ही जो पण व्यवहार केला ते आम्हाला काय माहिती नाही. तुमचा जो पण व्यवहार असेल तुम्ही तो बाहेर गेटच्या बाहेर करा. आम्हाला काय त्याचं सांगायचं नाही. मग आता आम्हाला शाळेतून काही सहानुभूती न भेटल्यामुळे आम्ही तिथून उठलो आणि पोलीस चौकीत गेलो. आणि पोलीस चौकीत गेल्यानंतर मग पोलीस चौकीमध्ये आम्ही आमचे सगळा प्रकारचं झाला सर्व प्रकार आम्ही त्यांना सांगितलं असं झालं आहे आमच्या मुलाची फसवणूक झालेली आहे. तिथं ते सिनियर होते त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला त्या आमच्या मुलांची पण चौकशी केली आणि जो हरेश मांडवकर त्यांना त्याची पण चौकशी केली असताना त्याने तिथे पण पोलिसांना सांगितलं की मी यांना करून देतो. आत्ता पण त्यांना सांगितलं मी सेटिंगनी काम करतो पण हे लोक ऐकत नाही आहे. यांना सेटिंगचं काम नको आहे. तर हे लोक बोलतात की आम्हाला सेटिंगनी नको तर आम्हाला हॉल तिकीटच पाहिजे. त्यांना तुम्ही करून देतो ते ऐकत नाही माझं. तर मग सिनियरचे सर होते त्यांनी नाही त्याला बडबड केली की तू असा कसा बोलतो. त्यांनी तुला हॉल तिकीटसाठी पैसे बोलले मग त्याला तू हॉल तिकीट काय नाही दिलं. तर त्याने तिथं कबूल केलं की मी हॉल तिकीटसाठी नाही का जो फॉर्म असतो फॉर्म भरलेलाच नाही आहे तिकडे. फॉर्म मी तिला भरलेलाच नाही. तर मग त्यामुळे त्या मग सिनियरने त्यांना नाही का त्याला आतमध्ये जमा केलं तिकडे. मग तिथून आम्ही उठलो आणि मग शाळेमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे जे आपले विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना शिक्षक संघटनेचे त्यांना मी कॉल केला. तर त्यांनी आम्हाला खरोखर खूप सहकार्य केलं. त्यांचा आभारी पण आहे आम्ही. त्यांनी मग आम्हाला शाळेचे जे ट्रस्टी राम पाटकर त्यांनी कॉल केला. आणि त्यांनी मला लाईनवरती घेतलं आणि मला जो घडलेला प्रकार आहे त्यांनी मला सांगायला सांगितलं. मी राम पाटकर सरांना सगळ्या गोष्टी जे आहे ते सगळं सांगितलं. मग ते आपले ते मुख्य शाळेचे जे उपमुख्याध्यापक होते त्यांनी आम्हाला कॉल केला की तुम्ही शाळेमध्ये या राम पाटकर सर आलेले आहेत असं त्यांनी सांगितलं. मग जाऊन शाळेमध्ये मी राम पाटकर सरांना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं बघा आमच्या मुलांचं असं झालेलं सर्व प्रकार त्यांना सांगितलं. आम्ही पोलीस चौकीत गेलो आहेत तर असं झालं सर्व त्यांना सांगितलं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक अर्ज द्या. त्यांनी काय काय केलं ते सगळं आम्हाला सांगा. आम्ही त्या हरेश मांडवावरती कारवाई करू. त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं. मग आम्ही त्या आश्वासनानंतर आम्ही घरी निघून आलो. पण त्याच्यानंतर मी पुन्हा 15 दिवसांनी तिथे गेल्यानंतर अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही आहे. जोशीबाईंना पण मी भेटलो. त्यांना सांगितलं जोशीबाई बघा त्याने अजून तुम्ही काय कारवाई केलेली नाही आहे.
जेणेकरून आज ह्या वर्षी आमच्या मुलांचं नुकसान झालेलं आहे, पण इतर आज जर त्यांना आम्ही आज त्या व्यक्तीला सोडलं असत तर पुढच्या वर्षी दुसऱ्या मुलांसाठी पण मुलांबद्दल पण तो तसंच करणार आहे. तर आमच्या मुलांचं जसं नुकसान झालं तर तसं दुसऱ्या मुलांचं पण नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही शाळेने त्यावरती काय कारवाई करणार आहे आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात सांगा. तर त्यांनी मला सांगितलं की नाही सरांना तसं लेटर दिलेलं आहे ट्रस्टीला, तर ते कारवाई लवकर करतील. पण जर ती कारवाई आतापर्यंत झालेली नसल्या कारणामुळे आणि पोलीस चौकीतून पण आम्हाला चौकशी करू आणि सांगू बोलल्या होते, पण त्यांनी पण आम्हाला काय अजून तर काही कॉल वगैरे काही केलेला नसल्या कारणामुळे आम्ही या ताईंना कॉल केला आणि ताईंची आम्ही मदत घेतलेली आहे. मी आदर्श शाळेमध्ये गेलो होतो 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी. तिथे गेल्यावरती विचारपूस केली तेव्हा माहीत पडलं शाळेतली म्हणजे फॉर्मची डेट पुढे गेली आहे, सीट अवेलेबल नाही आहेत. तर तिथं हरेश मांडवकर नावाचा पिऊन होता. त्याने आम्हाला असं सांगितलं की मी इथला क्लार्क आहे, 17 नंबरच्या फॉर्मचे सगळं काम मीच करतो. तर त्याने आम्हाला सगळं बोलून घेतलं की असं असं आहे, मी तुमचा फॉर्म भरून देऊ शकतो. तर तुम्ही मला फॉर्म तुमचं हे द्या, डॉक्युमेंट द्या आणि पैसे भरा, मी तुमचा सगळा फॉर्म वगैरे भरून देऊ शकतो मी. तर त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले आणि डॉक्युमेंट घेतली आणि आमचा फॉर्म भरायला असं आहे त्यांनी सांगितलं. तर पण त्यांनी खूप दिवस झाले त्यांनी आम्हाला असं सांगत आलं मी तुमचा फॉर्म भरला आहे, पण त्याने आमचा फॉर्म काय भरला नव्हता. परीक्षेची तारीख जवळ आली, आम्हाला तो भेटायला घरी आला होता, माझ्या मित्राच्या घरी आला होता. भेटल्यावर ते आम्हाला सांगितलं त्यांनी की हॉल तिकीटमध्ये करेक्शन आले, तुमचं हॉल तिकीट करेक्शनला गेलेलं आहे, तर त्याला थोडे दिवस लागतील, थोड्या दिवसानंतर तुम्हाला मी कॉल करतो. तर आम्ही ठीक आहे बोललो. तर काही दिवसानंतर त्याला परत आला तो, तेव्हा बोलला की तुमचं हॉल तिकीट वाशीला आहे, तिथं तुमचं काम चालू आहे असं सांगण्यात आलं आणि आम्हाला फेक सीट नंबर दिला त्यांनी आणि सांगितलं की तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्या जागी आम्ही डमी बसवतो, तुम्हाला एक्झामला येण्याची गरज नाही आहे, एक्झामच्या दिवशी तुम्ही बाहेर जायचं आणि एक्झाम झाली तर तुम्ही यायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. पण आम्हाला का डमी बसवायचा नव्हता, त्यांनी त्याच्या मनाने सगळं केलं. आम्ही एंडिंगपर्यंत सांगितलं आम्हाला डमी नको. 9 फेब्रुवारीला तो परत माझ्या मित्राच्या घरी आलता, तेव्हा त्यांनी सांगितलं मी डमी बसवते, पण आम्हाला नाही पाहिजे सांगितलं आणि आम्हाला हॉल तिकीट दे असं आम्ही त्याला बोललो. तो बोलला की आता तर हॉल तिकीट नाही देऊ शकत, 10 फेब्रुवारीला सकाळी 5ला जाऊन मी वाशिला तुमचं हॉल तिकीट घेऊन येतो असं त्यांनी सांगितलं आम्हाला. तर आम्ही ठीक आहे बोललो, त्याचा विश्वासार्थी राहिलो आम्ही. पण त्यांनी हॉल तिकीट काय दिले नाही, हॉल तिकीट दिले नाही त्यांनी आम्हाला आणि सांगत राहिला देतो म्हणून, पण आम्हाला हॉल तिकीट नाही भेटलं नाही. हो, आमचं पूर्ण वर्ष वाया गेलं. आम्ही जी तयारी केली होती 12वीच्या एक्झामसाठी ती सगळी तयारी आमची वाया गेली. आमच्या घरच्यांना खूप मनस्ताप झाला याबद्दल. आमचं पूर्ण वर्ष खराब झालं याच्यामुळे. मी ऑनलाईन फोनपे केला होता. 5,400 मी भरले होते, 4,800 माझ्या मित्रांनी भरले होते, त्यांनी कॅश दिले होते. माझं नाव ओम शिवाजी मस्तूद आहे. मी 11वीमध्ये नापास झालो होतो, तर 12वीचा 17 नंबरचा फॉर्म भरण्यासाठी मी शाळेत गेलो होतो. तर तिथं मला हरेश मांडवकर हा भेटला. त्याने आम्हाला सगळं सांगितलं की मी तुमचं करून देतो. पैसे घेतले माझ्याकडून 4,800 आणि बोलला की मी तुमचं करून देतो. तर माझ्या घरी तो 1 तारखेला आला होता, सायंकाळी 7-8च्या दरम्यान. तेव्हा आला, तेव्हा त्याने सांगितलं की आम्ही तुझं करून झालं आहे बोलला सगळं आणि करून देतो आम्ही आम्ही त्याला बोललो की आम्हाला काय करायचं नाही सेटिंगने, आम्हाला फक्त तू हॉल तिकीट दे. तेव्हा तो बोलला की काय करेक्शन पण आलं आहे ते करून मी तुला हॉल तिकीट देतो. तर त्याच्यानंतरला तो शनिवारी का रविवारच्या दरम्यान आला तो, तेव्हा त्यांनी सांगितलं बोलतो तुम्हाला परीक्षा द्यायची काय गरज नाही, तुमच्या जागेवर मी डमी बसवला तर आमच्या घरच्यांनी नकार दिला. आमच्या घरचे बोलले की नको, आम्हाला डमी नको, आम्हाला डायरेक्ट पेपराला बसायचं आहे, कारण की मी क्लास लावलेला 12वीचा, मी पूर्ण तयारी केली होती. पण त्याने आम्हाला काय दिलं नाही पेपराच्या याला. आमचं पूर्ण वर्ष वाया गेलं, आमची पूर्ण मेहनत वाया गेली. एका शिपायाच्या लालसेमुळे 2 विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं स्वप्न धुळीस मिळालंय. चौकशी समितीचा अहवाल काय सांगतो आणि या प्रकरणात दोषीवर काय कठोर कारवाई होते, तसेच या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकतंत्र, बदलापूर.